मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सन्माननीय रवींद्र कोरडे साहेब आणि 11 काळा चौकीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत। प्रिवाण RR11 दादर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता। अभिषेक टॉस साठी आले होते आणि टॉस साठी आल्यानंतर मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय प्रिवाण RR11 दादर या संघाने निवडलाय आणि दुसऱ्या बाजूने स्थानिक संघ यजमान संघ लोकल टीम LTC संघ अभ्युदय नगरातील एक नामवंत संघ आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आज रवींद्र शेठ कोरडे यांचा 50वा वाढदिवस। या वाढदिवसाचं सेलिब्रेशन या ठिकाणी केलं जातं व्यासपीठावरती। प्रीतमजी आपण देखील या व्यासपीठावर आपला देखील यथोचित सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जाईल। आज रवींद्र शेठ कोरडे यांचा 50वा वाढदिवस आहे। रवींद्र शेठ कोरडे यांचा 50वा वाढदिवस। प्रीतमजी परब आपणास विनंती असणार आहे आपण देखील या। VAK रॉयल्स आपल्याला विनंती आहे संघ मालक आपण जिथे कुठे असाल आपण मंदार गुरव यांच्याशी संपर्क साधायचा आहे। व्यासपीठावरती केला जाईल। माननीय श्री प्रीतमजी परब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय आयोजन समितीच्या माध्यमातून। प्रीतमजी परब आज इन ऍक्शन देखील आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यांनी देखील चांगला खेळ केला। प्रीतमजी परब यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती करण्यात येतोय। प्रीतमजी परब यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जाईल। यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल। प्रिवाण RR11 आपला एक राखीव खेळाडू कृपया आपण समालोचन कक्षामध्ये त्वरित पाठवून द्यायचंय, अन्यथा पेनल्टी लागण्याची शक्यता आहे, लक्षात घ्या। माननीय श्री अतुल शेठ औटी आणि त्याचप्रमाणे माऊली शेठ बोरचडे यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, आपलं देखील सहर्ष स्वागत। यस, ज्युनियर प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहिली तर त्याचे सर्व देखील आहेत, संघ मालक देखील आहेत, त्यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। यस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स। धन्यवाद अभिषेक। जाऊया मॅचच्या दिशेने। स्थानिक संघ यजमान संघ लोकल टीम लोकल बॉयज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत। एका बाजूला आपण जर पाहिलात तर सलामीच्या जोडीमध्ये संकेत कदम आणि त्याच्या जोडीला मात्र अनिकेत चव्हाण। अभुदय नगरचा राजा कॉटन ग्रीन काळा चौकी या विभागाला मात्र बिलॉंग करणारे हे सर्व खेळाडू। तर दुसऱ्या बाजूला मात्र आपण जर पाहिलात तर प्रिवाण RR11 दादर। मॅचची सुरुवात झाली आहे। यावेळेला मात्र संकेत कदमच्या बॅटमधून लॉफ्टेड शॉट एक्स्ट्रा कव्हर वरती मात्र अप्रतिम झेल आणि पहिला धक्का लोकल टीमला। स्थानिक संघ अभुदय नगरचा राजा संघाला मात्र हा पहिला हादरा। संकेत कदम बॅक टू द पवेलियन। शगुन जाधव वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळत असताना मोठा विकेट त्याच्या नावावरती होतोय।
बिग फाईट असेल. काळा चौकी विरुद्ध दादर असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला मुंबई क्रमांक 14, दुसऱ्या बाजूला मात्र मुंबई क्रमांक 33. काळा चौकी विरुद्ध दादर असा हा सामना. एका बाजूला लाल तर एक दुसऱ्या बाजूला आपण बघतोय राखाडी रंगाच्या टी शर्ट्स मध्ये काळा चौकीचा संघ. शगुन जाधवच्या खात्यामध्ये मात्र मोठी सफलता. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर संकेत कदमची एक अप्रतिम कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळते. न्यू बॅटर येतो मैदानाच्या आतमध्ये आदित्य. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा इथे निवडलाय शगुन जाधवने. हलक्या हाताने मात्र हलकासा लेग कटर हाताळत असताना आदित्य दळवी मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कट करण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळाले. मेंडेटरी पॉवर प्लेची सुरुवातीची जी 2 षटकं आहेत, अधिकच्या धाबा घेण्याचा प्रयत्न मात्र त्या 2 षटकांमध्ये फलंदाज मात्र लगातार करताना आपल्याला पाहायला मिळालेत कालच्या दिवसापासून. आणि खरं तर या स्पर्धेची संकल्पनाच मुळी मात्र थोडीशी वेगळी आहे. दरम्यान शगुन जाधव पुढील चेंडूसाठी फुल टॉस बॉल पॉइंटच्या डोक्यावरून अगदी सहजतेनं मात्र खेळला गेलेला हा फटका. ज्युसी फुल टॉस होता आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचललाय आदित्यने. 4 धावा मात्र मिळतील अबुदयनगरचा राजा कॉटन ग्रीन काळा चौकी संघाला. कालच्या दिवसात आपण डावकुरे आताच्या फलंदाजांपैकी फहादची बॅटिंग पाहिली. अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन काल त्यांनी केलं होतं. यावेळेला मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल आहे. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पुढे सरसावले होते, परंतु अनिकेतनं मात्र माघारी परतवलं. चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. धोका पत्करत नाहीयेत, रिस्क घेत नाहीयेत धाव घेण्याची. निर्धाव चेंडून मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. मात्र 7 धावा, त्याही एका गडेच्या मोबदल्यात. अबुदयनगरचा राजा कॉटन ग्रीन काळा चौकी संघाच्या खात्यामध्ये. एकंदरीत 16 संघ या स्पर्धेमध्ये या पहिल्या पर्वात सहभागी झाले. कॉटन ग्रीन अर्थात अबुदयनगरचा राजा यजमान संघ आहे. मगाशी आपण शिवडी मुंबईकर शिवडीचा संघ पाहिला. श्री स्वामी समर्थ 11 वरळी, आयनॉक्स वॉरियर चेंबूर, AK रॉयल्स मानखुर्द ट्रॉम्बे, त्याचबरोबर बादशाह 11 मानखुर्द घाटकोपरचा शिव 11, त्याचबरोबर सिद्धिविनायक 11 कांजूरमार्ग कालच्या दिवसात पहिला सामना खेळलेला संघ, कॉस्टो 11 कुलाबा, प्रिवाण RR 11 दादर ज्यांचा सामना नुकताच सुरू झालेला आपण बघतोय. ओम साई बँड्रा, उमेश 11 खार, उमर थंडर्स अंधेरी, MRE अर्थात मेमन रिअल इस्टेट जोगेश्वरी, जान्हवी शिवशक्ती गोरेगाव आणि शिफा स्ट्रायकर्स मलाड जो कालच्या दिवसातून अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. असे एकंदरीत या मुंबई आणि मुंबई उपनगरातले 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. तब्बल लाख मोलाचं बक्षीस या स्पर्धेच्या अंतिम विजेत्या संघाला. 1,50,000 रुपये रोख रक्कम प्रथम पारितोषिकासाठी, तर एक आकर्षक अशी ट्रॉफी सुद्धा अंतिम विजेत्या संघाला देऊन सन्मानित केलं जाईल. तसेच उपविजेत्या संघाला 50,050 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा करंडक देऊन सन्मानित केलं जाईल. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, रोख रकमेची बक्षिसं सुद्धा आहेत. त्याचबरोबर आकर्षक भेटवस्तू सोबत चषक देऊन या सर्व वैयक्तिक खेळाडूंना सन्मानित केलं जाईल. दरम्यान नवीन ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवरती अभिषेक, स्ट्राईकवरती अनिकेत. यॉर्कर लेंथ बॉल होता, खोदून काढलेला फटका, अगदी धुरळा उडवला त्या ठिकाणी, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावणारा चेंडू. निर्धाव चेंडून मात्र सुरुवात ओव्हर क्रमांक 2 ची. ट्रोलिंग स्पोर्ट्सवर आपण घर बसल्या सुद्धा ही स्पर्धा पाहू शकाल. स्थानिक खेळाडूंना मात्र समर्थन देण्यासाठी बरेच क्रिकेट प्रेमी काळा चौकीतून या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अबुदयनगरचा राजा कॉटन ग्रीन काळा चौकी फलंदाजी करताना. ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत विजय केनी आणि सुबोधजी घडसे 2 नामांकित पंच. कालच्या दिवसात अतिशय आपण जर पाहिलं तर तटस्थ अशी पंचांची भूमिका यात 3ही पंचांनी पार पाडली. त्यामध्ये तिसरे पंच म्हणून जयप्रकाश परब अर्थात अवी परब सर, मॅन फ्रॉम ट्रॉम्बे कोळीवाडा. फुलरलेनचा बॉल होता, डाऊन दी ग्राउंड फटका सजवलाय. दादासाहेब भोसले अर्थात शिवाजी या नावाने ज्यांना ओळखलं जातं, नायगाव दादर परिसराला बिलॉंग करणारेही काही खेळाडू या संघामध्ये आपल्याला उपस्थित असलेले पाहायला मिळतील, ज्यामध्ये दादासाहेब भोसले सारखे खेळाडू आहेत. मला वाटतं सुबोध सावंत सुद्धा इन ऍक्शन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
त्याचबरोबर वामनला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. अनुभवी खेळाडूंसोबत बऱ्याच युवा खेळाडूंचा सुद्धा भरणा असलेला संघ म्हणजे प्रिवाण RR11 दादर. तर दुसऱ्या बाजूला मात्र आपण जर पाहिलं तर स्थानिक संघ लोकल बॉईज लोकल टीम यजमान संघ अभुदयनगरचा राजा कॉटन ग्रीन काळा चौकी. अभिषेकचा पुढील चेंडू आदित्य दळवीसाठी. यावेळेला मात्र इनसाइड आउट लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर. इथे मात्र झेल टिपला जातोय आणि आदित्यला मात्र माघारी परतावलं जातंय. आणखीन एक धक्का अभुदयनगरचा राजा काळा चौकी संघाला. विकेटचं पतन आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र फलंदाजीसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय काळा चौकीचा बंड्या अर्थात मंदार गुरव. समर्थकांना मात्र सपोर्टर्सना मात्र आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या अपेक्षा आहेत स्थानिक संघाकडून. आदित्य दळवीने मात्र चांगला फटका सजवला परंतु अर्धवट मानानं अपुऱ्या ताकदीनिशी थोडीशी ताकद कमी पडली फटक्यामध्ये. टायमिंगही तितकंसं चांगलं साधता आलेलं नव्हतं आणि त्यामुळे झेलबा 2 आदित्य दळवी तंबूच्या आसऱ्याला जाताना त्याची जागा मात्र घेतोय मंदार गुरव उर्फ काळा चौकीचा बंड्या. अभिषेकच्या खात्यामध्ये सुद्धा आणखीन एक सफलता इथे. शगुन जाधवने एक विकेट पटकावली, अभिषेकने एक विकेट पटकावली. दोन्ही गोलंदाजांच्या खात्यामध्ये सफलता आहे. लांब पल्ल्याचा गोलंदाज अभिषेक आणि समोर मात्र मंदार गुरव. अगदी मैदानाच्या चारही बाजूला तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळू शकतील. आज रवींद्र कोरडे साहेब यांचा 50वा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं मात्र त्यांचे सर्व सहकारी मित्र. फुल टॉस चेंडू स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट स्टँड अँड डिलिव्हर्ड हाय अँड हँडसम. एक जबरदस्त घणाघाती प्रहार मंदार गुरवच्या बॅट मधून एक लांबलचक षटकार. मंदार गुरवच्या बॅट मधून मात्र हा ताकदवर स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक बलवान बलशाली आणि ताकदवर फलंदाज आहे मंदार गुरव. रिव्हर्स फटके खेळणं हा त्यांचा आवडता शॉट आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक फुलटॉस चेंडू तोही मात्र पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार मंदार गुरवच्या बॅट मधून. लगातारचे 2 षटकार आल्यानंतर मात्र थोडासा कानमंत्र त्या ठिकाणी अभिषेकला दिला जातो. थोडीशी चर्चा त्या ठिकाणी होते मैदानाच्या आतमध्ये. परंतु आपल्याला 5 ओव्हरसाठी 25 मिनिटांचा निर्धारित वेळ दिला गेलाय आणि त्या निर्धारित वेळेतच तुम्हाला या 5 षटकांना पूर्ण करायचंय हेही सुद्धा लक्षात तुम्हाला घ्यावं लागेल. एका बाजूला नायगाव दादर मुंबई क्रमांक 14 आणि दुसऱ्या बाजूला मात्र कॉटन ग्रीन काळा चौकी अर्थात मुंबई क्रमांक 400033. 20 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकातून मात्र शेवटचा चेंडू आता शिल्लक राहिलाय. मंदार गुरवसाठी अभिषेक पुन्हा एकदा समाज मंदिर एंडकडून पंचांच्या डाव्या बाजूने 18 ते 20 पावलांचा रनअप राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन. बॅक टू बॅक 2 षटकार तर आले आहेत. आता षटकारांची तिकडी मंदार गुरवच्या बॅटमधून पूर्ण केली जाणार का आणि त्याच्यासाठी मात्र अभिषेक कशा पद्धतीने गोलंदाजी करणार, कसा चेंडू हाताळणार हे पाहणं मात्र आता या शेवटच्या चेंडूसाठी अतिशय महत्वाचं झालंय. एखादा मोठा फटका येणार का एखाद दुसऱ्या धावेवरती संतुष्ट राहणार मंदार गुरव. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. उंची तर चांगली गाठतोय, लांबी कितपत गाठेल, बॉल मात्र कुठे गेलाय. जातोय तर सरळ खेळाडूच्या हातामध्ये, परंतु आता इथे कुठेतरी आक्षेप घेतला जातोय की बॉल झाडाला लागलाय की काय. परंतु पंचांचा निर्णय यासाठी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. ऑनफिल्ड पंच मात्र बाद घोषित करतायत मंदारला. मोठी विकेट आली आहे, बडी मछली जाल में फसी है. मंदार गुरव बाद. तिसऱ्या षटकाराच्या प्रयत्नात यावेळेला मात्र बॅटचा चेहरा थोडासा जास्त वरच्या बाजूला राहिला आणि त्यामुळे चेंडूने उंची चांगली गाठली परंतु लांबी मात्र थोडीशी कमी पडली आणि मंदार गुरव मात्र या ठिकाणी झेलबा 2 माघारी परततोय. आणखीन एक मोठा झटका लागतोय तो अभुदयनगरचा राजा कॉटन ग्रीन काळा चौकी संघाला.
3 विकेट्स आतापर्यंत गमावलेले आपण पाहिले, ज्यामध्ये संकेत कदम बाद झाला, आदित्य दळवी बाद झाला आणि नुकतीच विकेट आली होती मंदार गुरव सारख्या फलंदाजाची. त्याची जागा घेण्यासाठी मात्र गोविंद वाल्मिकी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने मात्र अनिकेत चव्हाण सारख्या या युवा खेळाडूवरती मोठी जबाबदारी आता मात्र येते, कारण 3 खंदे फलंदाज संघाचे बाद होऊन माघारी परतलेत. मंदारच्या जागेवरती गोविंद वाल्मिकी नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर स्ट्राईक वरती मात्र अनिकेत चव्हाण आणि गोलंदाजी मार्क वरती मात्र पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन शगुन जाधव सज्ज होतोय. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात गोलंदाजीसाठी शगुन, स्ट्राईक वरती अनिकेत चव्हाण. पहिलाच बॉल रिव्हर्स केलाय, पाठवलाय डीप पॉइंट बाउंड्री लाईन वरून सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी एक फ्लॅट शॉट अनिकेत चव्हाणच्या बॅट मधून. अप्रतिम फटका. काय एक्झिक्युशन पाहायला मिळतंय आणि काय इम्प्रोव्हाइजमेंट त्या ठिकाणी बघायला मिळते अनिकेत चव्हाणच्या या फटक्यामधून. यावेळेला हेलिकॉप्टर वर शॉट, आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 2 चेंडू 2 षटकार पुन्हा येत आहेत अनिकेत चव्हाणच्या बॅटमधून. आणि यावेळेला तर मात्र आठवण करून दिली महेंद्रसिंग धोनी यांची हेलिकॉप्टर फटक्यासोबत. अगदी चेंडूला खोदून काढलंय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा आरके चषक षटकार येताना अनिकेत चव्हाणच्या बॅटमधून. 32 रन्स ऑन दी बोर्ड, 32 धावा स्कोर बोर्ड वरती. चांगली टायमिंग, चांगली समय साधना, पुरेशी ताकद आणि चांगली दिशा ही निवडली आहे. या वेळेला मात्र परफेक्ट ब्लॉक केलं, वाईडिश यॉर्कर हाताळला, ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर यॉर्कर केला आणि त्यावर मात्र अनिकेतला बीट केलं ते शगुन जाधवने. दोन बॉल 2 षटकार आले. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्येची स्थिती जर आपण पाहिली तर 32 वर धावसंख्या. यावेळेला आडव्या बॅटना जमिनी लगतचा फटका गॅप मध्ये निघतोय. रिकामी जागा भरून काढली आहे. 2 खेळाडूंच्या मधून मात्र हा चौकार येतोय अनिकेत चव्हाणच्या बॅट मधून. अबुदयनगरचा राजा काळा चौकी कॉटन ग्रीन संघाच्या खात्यामध्ये 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या बाजूने मात्र प्रिवान RR11 दादर. शगुनचा पुढील चेंडू. या वेळेला मात्र कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा बॉल जातो, मात्र ओव्हर डिफेन्स 6 धावांसाठी. आता मात्र अनिकेत या ठिकाणी आपल्या फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळतोय. कुठेतरी मात्र त्याला आता सूर गवसलाय असंच म्हणावं लागेल. जबरदस्त फटकेबाजी, 2 षटकार, 1 निर्धाव चेंडू, 1 चौकार आणि आता मात्र आणखीन 1 षटकार. 5 चेंडू पूर्ण झालेत आणि 22 धावा या 5 चेंडूंमध्ये मात्र शगुन जाधवने खर्च केलेत. संघाची एकूण धावसंख्या 42 धावांवरती. तिसरं षटक प्रगतीपथावर. शगुन जाधव यांचं वैयक्तिक दुसरं षटक आणि शेवटचा चेंडू शिल्लक. चला मॅच बॉल येतोय मैदानामध्ये. 42 धावा. मागील बॉलवर आलेल्या षटकारासोबत अनिकेत चव्हाण मात्र आपल्या बॅटचा चेहरा खोलतोय, आक्रमक पावित्र्य स्वीकारतोय, विस्फोटकता मात्र दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. धावांची गरज होती
मधल्या कालावधीमध्ये ज्या वेळेला अबुदयनगरचा राजा काळा चौकी संघाला त्यावेळेला मात्र अनिकेत तारणहार बनलाय. पुन्हा एकदा वाव वाव, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट बाय अनिकेत चव्हाण. काय फटका खेळलाय, काय एक्झिक्युशन पाहायला मिळतंय, काय टेक्निक पाहायला मिळतेय आणि ताकदही तितकीच आहे या फटक्यात. बॉल पुन्हा एकदा मात्र बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आता मात्र धावसंख्या या षटकारासोबत जाऊन पोहोचेल 16 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 48 या धावसंख्येवरती. 48 विथ द लॉस ऑफ 3 इन द एंड ऑफ थर्ड ओव्हर. आता मात्र गोलंदाजांवरती दबाव असेल, परंतु बॉलिंग युनिटमध्ये आपण जर पाहिलं तर सुबोध सावंत यांची सुद्धा मात्र कुठेतरी वर्णी आहे या संघामध्ये. मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे गोलंदाज सुबोध सावंत कित्येक वर्ष या मुंबईच्या टेनिस क्रिकेट विश्वावरती आपल्या गोलंदाजीच्या जीवावर अधिराज्य गाजवत आहेत. नायगाव दादर विभागाला बिलॉंग करणारे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. नायगावच्या पुरंदरे स्टेडियमवरती केला जाणारा त्यांचा सराव आज मात्र किती कामी येतोय पाहूया या मैदानावरती. सुबोध सावंत अप टू द मार्क, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईक वरती गोविंद वाल्मिकी. पहिला बॉल गोविंदासाठी मात्र या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, चोरट्या धावेच्या प्रयत्नात आहेत. ओव्हर तर होतोय परंतु एकाच धावेवर संतुष्ट राहतोय अनिकेत आणि गोविंदा. यावेळेला आडव्या बॅटने बॉल चाललाय सीमा रेषा पार, षटकार. व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा मात्र अनिकेत चव्हाण आपल्या रंगात येतोय, आपल्या ढंगात येतोय. स्वीप पाहायला मिळाला आणि या स्वीप सोबत मात्र 6 धावा त्याने मिळवल्या. धावसंख्या मात्र 50च्याही वर जाऊन पोहोचते. 55 धावा स्कोरबोर्ड वरती. आणि अनिकेत चव्हाण यांच्या वैयक्तिक खेळीकडे जर लक्ष टाकायचं झालं तर 36 धावांवरती फलंदाजी करतोय अनिकेत चव्हाण. मगाशी आपण मात्र या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पाहिलं होतं ते शुभम जाधवच्या बॅटमधून. 10 चेंडू आणि 36 धावांवर आहे अनिकेत चव्हाण. आणखीन एक हाफ ट्रॅकर, त्याला सुद्धा अक्रॉस द लाईन येऊन पाठवलंय स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. अनिकेत चव्हाण पुन्हा एकदा मात्र आपल्या बॅटचा चेहरा खोलतोय आणि पाठवतो बॉलला मैदानाच्या बाहेर. 6 धावा अजून मिळतील त्या अबुदयनगरचा राजा कॉटन ग्रीन काळा चौकी संघाला. 61 धावा स्कोरबोर्ड वरती आणि अनिकेत चव्हाणची वैयक्तिक धावसंख्या 42 धावा. आपल्या अर्धशतकापासून 8 धावा दूर आहे अनिकेत चव्हाण. 11 चेंडूंमध्ये या 42 धावा बनवण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. या वेळेला मात्र सन्मानही दिलाय चेंडूला. चांगल्या चेंडूंचा सन्मान करा आणि खराब चेंडूंना मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवा, ही रणनीती आहे क्रिकेटची. आणि याच्यामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर चोरट्या 2 धावा, अगदी दिवसा ढवळ्या झालेली धावांची चोरी, परंतु 1 धाव अर्धवट काढली असं मात्र ऑनफिल्ड पंच स्ट्रेट अंपायर विजय केनी यांच्या माध्यमातून आम्हाला कळवलं जात आहे. पंचांशी वादविवाद करू नका, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. दोन धावा धावले जरूर, परंतु त्यातली 1 धाव अर्धवट होती. 1 रन शॉटचा इशारा पंचांकडून आलाय, त्यामुळे एकाच धावेवर संतुष्ट राहावं लागेल अबुदयनगर संघाला. स्कोरबोर्ड मात्र 1 घर पुढे सरकतोय. 62 धावा स्कोर कार्ड वरती. या ओव्हर मधून आतापर्यंत 4 चेंडूत 14 धावा आल्यात. या वेळेला मात्र यॉर्कर करण्याचा प्रयत्न डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी अंपायर झेड. बॉल जातोय मात्र लॉंग ऑन क्षेत्ररक्षकांकडे.
विक्रम कांबळेला आपण बघतोय लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत, परंतु त्याने क्रिकेटच्या पटलामध्ये मात्र टोपण नाव हँडसम या नावाने ओळखलं जातं. विक्रम कांबळे एक उदयोन्मुख खेळाडू, एक टॅलेंटेड खेळाडू म्हणून विक्रम कांबळेचंही नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत येतो. दरम्यान निर्धाव चेंडून मात्र सांगता होते ओव्हर नंबर 4 ची. 4 षटकांअखेरीस संघाची धावसंख्या मात्र 63 धावा. चांगला स्कोर मात्र उभारण्यामध्ये अबुदयनगरचा राजा कॉटन ग्रीन काळा चौकी संघाला यश मिळालं आणि त्याचं संपूर्ण श्रेय आता मात्र आपण जर पाहिलं तर अनिकेत चव्हाणला दिलं जात आहे. कारण अनिकेत चव्हाण जर आपण पाहिलं तर वैयक्तिक 44 धावांवर फलंदाजी करतोय आणि आतापर्यंत मला वाटतं त्याने 13 धावांचा सामना केलाय. त्यामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर या 44 बनवायच्या असताना 6 षटकार 1 चौकार आणि 4 सिंगल अशा पद्धतीने मात्र त्याने फलंदाजी केली आहे या सामन्यामध्ये. आणि दरम्यान एनटीसी संघाचे प्रतिनिधी आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा आज सत्कार आपण आज व्यासपीठावरती करणार आहोत. LTC या संघाचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. गणेशजी कांबळे आणि त्याचप्रमाणे महेशजी शिगवण यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. LTC संघ दिलीपभाई गवस यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान केला जाईल. यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. नो लुक शॉट बॉक्स. व्हॉट अन ॲटिट्यूड. नो लुक शॉट येतो अनिकेत चव्हाणच्या बॅट मधून आणि अनिकेत चव्हाणचा अर्धशतक या षटकारासोबत पूर्ण होता. एकदा जोरदार टाळ्या अनिकेत चव्हाणची बॅटिंग आवडली असेल तर. या स्पर्धेतली दुसरी हाफ सेंचुरी, दुसरं अर्धशतक अनिकेत चव्हाण लोकल बॉयच्या नावावर. आणि काळा चौकी क्रिकेट प्रॅक्टिसच्या वतीने अनिकेत चव्हाणच्या या अर्धशतकासाठी 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आलेला आहे. प्रसाद लाड गोलंदाजी मार्क वरती समोर अनिकेत चव्हाण. पुन्हा एकदा बार बार लगातार बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा या वेळेला 4 आणि येतोय हा कणकणीत RK चषक चौकार. इथे मात्र या 3 चेंडूंवरती एक दुहेरी धाव, एक षटकार आणि एक चौकार. 75 धावा धावफलकावरती. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत आणि त्यावर जर षटकारांची तिकडी पूर्ण केली तर 500 रुपयांचा पुरस्कार असेल. आणि या वेळेला आणखीन एक बॉल सरळ बॅटने, सीधी बॅट, नो बकवास. आणखीन 6 धावा अनिकेत चव्हाणच्या बॅट मधून. 82 धावांवर जाऊन धावफलक पोहोचतंय. 81 धावा, चुकीची दुरुस्ती, 81 धावा धावफलकावरती. आणि आजच्या दिवसाचा सांघिक धावांचा उच्चांक गाठलाय अबुदयनगरचा राजा काळा चौकी कॉटन ग्रीन संघाने. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येतो ताकी ताकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणखीन एक बॉल जातो मात्र सीमारेषेच्या बाहेर. आणि लगातार जर 3 षटकार, अजून एक षटकार जर अनिकेतच्या बॅट मधून आला तर काळा चौकी क्रिकेट प्रॅक्टिसच्या वतीने अजून 501 रुपयांचा पुरस्कार अनिकेतसाठी असणार आहे. 87 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू या इनिंगचा आणि त्यावर सुद्धा बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट.
स्टँड अँड डिलिव्हर. वॉट बॅटिंग. अनिकेत चव्हाणची बॅटिंग आवडली असेल मित्रांनो तर एकदा जोरदार टाळ्या अनिकेत चव्हाणच्या बॅटिंग साठी होऊन जाऊ द्या. एकूण 1,000 रुपयांचा पुरस्कार अनिकेत चव्हाणच्या अर्धशतकासाठी आणि शेवटच्या चेंडूवरती आलेल्या 3 लगातारच्या षटकारांसाठी 1,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार काळा चौकी क्रिकेट प्रॅक्टिसच्या वतीने अनिकेत चव्हाणला दिला जाणार आहे. What an inning. What a performance. आणि अनिकेत चव्हाणने वैयक्तिक 74 धावांची नाबाद खेळी केली आहे त्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ज्यामध्ये 10 षटकारांचा समावेश आहे आणि 2 चौकारांचाही समावेश आहे. त्र्याण्णव धावा धावफलकावरती जमवल्या गेल्यात आणि 94 धावांचं टार्गेट अबुदयनगरच्या राजा विरोधात आता मात्र पूर्ण करावं लागेल ते प्रिवान RR11 दादर संघाला. 94 रन्स टू विन. अनिकेतला त्याच्या अर्धशतकासाठी 19 चेंडूत 74 धावा बनवल्यासाठी आणि शेवटच्या 3 चेंडूवर 3 षटकार ठोकल्यासाठी काळा चौकी क्रिकेट प्रॅक्टिसच्या वतीने 1,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. सूरज आहेत आणि आज रवींद्र शेठ कोरडे यांचा 50वा वाढदिवस आणि स्वर्गीय सतीश जुळे यांचं जे आपण पाहतोय जे बॅटचं असं एक किचन आहे ते किचन मेड केलेलं आहे. ते किचन या वाढदिवसानिमित्त माननीय श्री रवींद्र शेठ कोरडे यांना गिफ्ट म्हणून दिलं जात आहे. आज रवींद्र शेठ यांचा 50वा वाढदिवस. या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण पाहतोय ही भव्य दिव्य ओरम क्रिकेट स्पर्धा. त्यांचा एक यथोचित सन्मान देखील केला जाईल व्यासपीठावर. सूरज यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. गुरुप्रसादजी पांचाळ आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी एक यथोचित सन्मान केला जातोय व्यासपीठावरती. सूरज यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. प्रेमाची शाल सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सूरज यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती करण्यात येतोय. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स.
94 धावांच्या पाठलागाला सुरुवात केली जाईल. प्रिवान RR11 दादर. दुसऱ्या बाजूने मात्र बॉलिंग मार्क वरती अबुदयनगरचा राजा, कॉटन ग्रीन काळा चौकी संघाचा सलामीवीर, युवा टॅलेंटेड गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय निखिल दांडकर. SVPL स्पर्धेमध्ये मात्र खूप चांगली कामगिरी केली होती निखिल दांडकरने. तदनंतर आज मात्र पुन्हा एकदा स्टेशन वाईज क्रिकेटच्या या संकल्पनेमुळे त्याला ही संधी मिळते. तशा लोकल स्पर्धा तर बऱ्याच होणार आहेत. आणि पहिल्याच बॉलवर बॉल चाललाय सरळ व्यासपीठावरून मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. अभिषेक आणि मनसूरची जोडी मैदानावर आली आहे. कर्णधाराच्या खांद्यावरती मात्र खूप मोठी जबाबदारी. टॉस साठी आले होते अभिषेक आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट असंच म्हणावं लागेल, कारण पहिलाच बॉल ज्या पद्धतीने त्यांनी आज आपले इरादे स्पष्ट केले आहेत, कुठेतरी एक चांगली फाईट देण्याचा प्रयत्न करेल प्रिवान RR11 दादरचा संघ सुद्धा. पहिल्या चेंडूवर षटकार. नेक्स्ट बॉल साठी मात्र पुन्हा एकदा निखिल दांडकर विरुद्ध अभिषेक. थोडासा कमी गतीने हाताळलेला चेंडू अगदी फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर, आउटसाइड दी ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर. एक अतिरिक्त धाव तिकडे मात्र या बॉलवर खर्च केली जाते. समाज मंदिर एंड कडून निखिल दांडकर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना स्ट्राइक वर मात्र अभिषेक. एक चेंडू 7 धावा. 94 धावांचा पाठलाग करायचा आहे प्रिवान RR11 दादर संघाला. दरम्यान पुढील मॅचच्या टॉस साठी सुद्धा आम्ही पुढच्या 2 संघांना या ठिकाणी बोलवणार आहोत. कॉस्टो 11 कुलाबा आणि आयनॉक्स वॉरियर्स चेंबूर. या वेळेला मात्र बॉल हवेत चाललाय. आदित्य दळवी बॉल खाली येण्याचा प्रयत्न करतोय. अप्रतिम झेल. अभिषेक बाद. पहिला धक्का प्रिवान RR11 दादर संघाला. सुंदर चेंडू आणि तितकाच सुंदर झेलही टिपला जातोय आणि अभिषेकला मात्र माघारी परतावं लागतंय. व्हेरी हार्ड लक. सुरुवात चांगली केली होती, परंतु इथे मात्र त्यांचा हा फटका फसलाय आणि अभिषेक तंबूच्या आश्रयाला जाऊन बसलाय. दरम्यान कॉस्टो 11 कुलाबा आणि आयनॉक्स वॉरियर्स चेंबूर दोन्ही संघांच्या संघनायकांना मी विनंती करेन, आपण पुढील मॅचच्या नाणेफेकीसाठी लवकरात लवकर टॉस का बॉक्स मध्ये यायचंय, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. अभिषेकची खेळी मात्र समाप्त होते. विक्रम कांबळे मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती 1 डाऊन बॅटर म्हणून मैदानात चाललाय. निखिल दांडकरच्या खात्यामध्ये मात्र मोठी सफलता. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र वारंवार बदल केले जात आहेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर मंदार गुरव उर्फ काळा चौकीचा बंड्या, त्याच्या बाजूला स्लीपला जर आपण लक्ष टाकलात तर संकेत कदम आपल्याला बघायला मिळतील. इथे मात्र मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत सिद्धेश भोसले उर्फ बच्चू, शॉर्ट फाईन लेग वरती किंवा शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आपण जर म्हणायचं झालं तर प्रथमेश मयेकर आहे आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर अनिकेत चव्हाण. याही वेळेला बॅटची टॉपेज घेतली आहे. बॉल खाली मात्र क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्न चांगला होता. खूप सुंदर कॅच पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. अपयश जरूर आलं, परंतु प्रयत्न चांगला होता. या प्रयत्नांसाठी टाळ्या वाजतायत. बराच लांबचा प्रवास करून बॉलवर पोहोचले. जजमेंटही तितकंच चांगलं पाहायला मिळालं, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र धरणीला दान केलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु प्रयत्न चांगले होते या झेलसाठी. आपले संपूर्ण एफर्ट्स इथे मात्र काळा चौकीचे संघाचे खेळाडू लावतील, कारण स्थानिक मैदान आहे, होम ग्राउंडवर आहेत, प्रतिष्ठेची लढाई आहे. आणि इथे मात्र एक सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय अलॉंग विथ द कार्पेट. बॉल जातोय मात्र बाउंड्रीच्या पलीकडे 4 धावांसाठी. बराच मोठा पल्ला गाठायचा आहे तो प्रिवान RR11 दादर संघाला, कारण आजच्या दिवसातली सर्वाधिक धावांची उंची आज मात्र त्यांना गाठायची आहे. 94 धावांचं टार्गेट चेस करायचंय. 13 धावा सध्याच्या स्थितीला स्कोरबोर्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यात प्रिवान RR11 दादर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय पहिल्या षटकातला. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विक्रम कांबळे पुन्हा एकदा स्ट्राइकवर आणि या बॉलवरती मात्र किती धावा येत आहेत पाहूया. मला वाटतं हा बॉल निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा इथे मात्र नक्कीच मिळतील.
दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. आयनॉक्स वॉरियर चेंबूर आणि कॉस्टो 11 कुलाबा या दोन संघांमध्ये ही मॅच आहे. सगळ्याच व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना विनंती असणार आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये या. शेवटचा बॉल शिल्लक आहे, तदनंतर हा टॉस होईल. दरम्यान 19 धावा या षटकारानंतर मात्र स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा एक चेंडू पहिल्या षटकातला. 19 विथ द लॉस ऑफ 1. शेवटचा चेंडू या वेळेला मात्र आदित्यच्या मस्तकवर दस्तक देत बॉल चाललाय वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आणि एक सुंदर चौकारासोबत ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 1 गडी बाद 23 धावात. आणि जाऊया आता लगेचच पुढील मॅचच्या टॉस कडे. एका बाजूला कॉस्टो 11 कुलाबा विरोधात असेल आयनॉक्स वॉरियर चेंबूर. येस, कॉस्टो 11 कुलाबा आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर आयनॉक्स वॉरियर्स चेंबूर, अशा दोन संघांमध्ये हा एक महत्वपूर्ण सामना होईल. प्रथमतः आपण पाहतोय आयोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक संघा या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल, सहभाग घेतल्याबद्दल आयोजन समितीच्या माध्यमातून एक विशेष सन्मान केला जातोय. आयनॉक्स चेंबूर वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर कॉस्टो 11 कुलाबा असे दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. त्यांचा यथोचित सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जाईल. येस, सन्मान चिन्ह दिलं जाईल प्रत्येक संघाला आयोजन समितीच्या माध्यमातून. प्रथमतः चेंबूर म्हणजेच आयनॉक्स वॉरियर चेंबूर या संघाचा विशेष सन्मान या ठिकाणी आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर त्यांच्या विरुद्ध संघ आहे तो म्हणजे कॉस्टो 11 कुलाबा, त्यांचा देखील एक विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून या व्यासपीठावरती केला जाईल. आणि तदनंतर मात्र टॉस केला जाईल. येस, टॉस केला जातोय. एका बाजूला हेड आहे, दुसऱ्या बाजूला टेल आहे. हेड इज द कॉल. येस, इट्स हेड आणि टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय असेल? आम्ही बॉलिंग घेऊ. गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलेला आहे. सामना 5-5 षटकांचा आहे. 2 षटक जर आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे. या सामन्याच्या विषयी रणनीती काय असणार आहे? काही नाही, जे सिनियर आहेत बघू, जसे बॉलर खूप चांगले आहेत आमच्याकडे आणि बॅटिंग पण खूप मोठी ऑर्डर आहे, त्यामुळे आम्ही बॉलिंग घेतले. जास्त वेळ घेत नाहीये मॅचसाठी. आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. राहुल, अपोजिट संघ टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. तुम्हाला फलंदाजी करायची आहे. 5 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा आपला प्रयत्न असेल? आम्ही 70 पर्यंत जाऊ करायला. तुम्हाला देखील या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाहीये, सामना सुरू आहे. तोपर्यंत आपण मॅचच्या दिशेने जाऊया. अनिकेत चव्हाणच्या मागील बॉलवर षटकार आणि या वेळेला मात्र फ्लॅट शॉट. आणखीन एक बॉल, ईट का जवाब पत्थर से. तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे अनिकेतच्या गोलंदाजीला. रोशन, आयोजन समितीच्या माध्यमातून विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. माननीय श्री सुधीर शेठ चव्हाण साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. CRH प्रीमियर लीगचे आयोजक आहेत स्वतः या ठिकाणी सुधीर शेठ, माननीय श्री सुधीर शेठ चव्हाण यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय माननीय श्री रवींद्र शेठ कोरडे यांच्या शुभ हस्ते. त्याचप्रमाणे पुढील सत्कार केला जाईल. माननीय श्री माऊली बोरसाटे साहेबांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती करण्यात येईल. साहेबांना देखील पुष्पगुच्छ या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह आणि मायेची उबदार शाल या ठिकाणी देऊन साहेबांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती करण्यात येतोय. पुढील सन्मान या ठिकाणी केला जाईल.
माननीय श्री अतुल शेटवटी. स्वतः जर आपण पाहिलं तर ज्युनियर प्रीमियर लीग एक टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर स्वतः संघमालक देखील राहिलेत आणि त्याचप्रमाणे रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील संघमालक आपल्याला पाहायला मिळालेत. माननीय श्री अतुल शेटवटी साहेबांचा देखील यथोचित सन्मान माननीय श्री रवींद्र शेट कोरडे यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. पुढील सन्मान केला जाईल माननीय श्री हनुमंत दाभाडे साहेब, मुलुंड शिवसेना शाखा क्रमांक 106 चे शाखा प्रमुख आहेत. त्यांचा देखील यथोचित सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून करण्यात येतोय. हे सर्वच मान्यवर आवर्जून उपस्थित राहिलेत. आज रवींद्र शेट कोरडे यांचा 50वा वाढदिवस. याच वाढदिवसाचं औचित्य साधून आपण पाहतोय ही स्पर्धा आणि सगळ्याच मान्यवरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती करण्यात येतोय. तरी आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं सहर्ष स्वागत. विनंती असेल साहेब, आपण सगळ्याच मान्यवरांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. 51 धावा आणि त्यातही अजून एक चेंडू बाकी आहे. म्हणजे अनिकेतने जसे फटके खेळले होते तसेच फटके आता मात्र दुसऱ्या बाजूने मनसूरच्याही बॅटमधून येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. एक चांगली फाईट होताना दिसून येते कारण दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावसंख्या 51 वर जाऊन पोहोचलेली आहे. ओ या वेळेला मात्र हलक्या हाताने पुश केलं आणि एक धाव घेऊन खुश राहिले. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवतील आणि एकेरी धावे सोबतच 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 धावांवरती. एकूण 94 धावांचं टार्गेट समोर आहे आणि उर्वरित आपण जर पाहिलं तर 18 चेंडूंचा जो खेळ शिल्लक राहिलाय त्यामध्ये त्यांना जिंकण्यासाठी मात्र आपण जर पाहिलात तर 42 धावा अजून बनवायचे आहेत. म्हणजे टार्गेट आता मात्र जास्त लांब दिसून येत नाहीये. मॅच मध्ये मात्र वापसी केली आहे किंवा मॅच मध्ये कमबॅक केलाय प्रिवान RR11 दादर संघाने. आता मात्र इथून पुढे विकेट वाचवून फक्त त्यांना क्रिकेट खेळायचंय आणि गोलंदाजी मार्क वरती मात्र कोण येणार तर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय काळा चौकीचा गिरीश कोचरेकर अर्थात प्रथमेश प्रवीण मयेकर गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये. तिसऱ्या षटकापासून आता इथून पुढे काय होणार शेवटच्या ओव्हर पर्यंत हे पाहणं आता खूप इम्पॉर्टंट झालंय कारण मॅच मध्ये प्रिवान RR दादर 11 संघाचा जो आहे तो कमबॅक झालेला आहे. 2 ओव्हर मध्ये 51 धावा, एका षटकात 23 आणि दुसऱ्या षटकात 29, एकूण 52 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आलेल्या आहेत या पहिल्या 2 षटकांमध्ये. आणि आता मात्र प्रथमेश प्रवीण मयेकर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन स्ट्राईकवर मनसूर मॅन इन फॉर्म. पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवर बॉलर्स बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये टिपलाय झेल. समाप्त होतो मनसूरचा खेळ. इथे मात्र मोठा मासा गळाला अडकलाय आणि पहिल्याच बॉलवर मनसूर तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला बॅक टू दी पवेलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण मेगा स्क्रीन वरती याला पाहू शकता कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी थोडासा लेझी फटका मनसूरने खेळला. मला वाटतं थोडेसे डबल माइंड झाले हा ऍक्शन रिप्ले पाहत असताना. वामन रुपेश कोंढाळकर अर्थात ज्याला आपण गेली कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये वामन या नावानं ओळखत आलेलो आहे. तो नायगाव दादरचा आणखीन एक विस्फोटक फलंदाज ज्याने आपल्या सँडी SP किंवा SP11 साठी आपली बरीच वर्ष सेवा केली असा वामन अर्थात रुपेश कोंढाळकर मैदानाच्या आतमध्ये. मनसूर वैयक्तिक 29 धावांची खेळी करून माघारी परतला. अवघ्या 7 चेंडूंमध्ये मात्र त्यांनी ते 29 धावा बनवल्या. दरम्यान रुपेश येतोय स्ट्राईकवर प्रथमेशच्या पुढील चेंडूसाठी.
या वेळेला सुद्धा बॉल हवे चाललाय. आदित्य दळवी बॉल खाली आणि आणखीन एका विकेटचं पतन. गेल्या पावली माघारी परतलाय रुपेश. निराशाजनक कामगिरी होती. बॅक टू बॅक 2 विकेट्स. इथे मात्र प्रिवान RR11 या संघाला मात्र 2 मोठे हादरे या ओव्हर मधून लागताना पाहायला मिळतात. एकतर मॅन इन फॉर्म मनसूर तंबूच्या आसऱ्याला माघारी परतला आणि त्याच्या मागोमाग विस्फोटक फलंदाज रुपेश सुद्धा तंबूच्या आसऱ्याला परतलाय. त्याची जागा घेतोय दादासाहेब भोसले. आणि विकेटची जर हॅट्रिक प्रथमेशने पूर्ण केली तर प्रथमेश मयेकर याला मारुती वडारी यांच्याकडून 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाणार आहे. दादासाहेब भोसले तसं बघायला गेलं तर एक चांगला गोलंदाज आहे आणि एक अष्टपैलू खेळाडू सुद्धा आहे. सकाळी जालन्यावरून मुंबईत आले आहेत आपल्या स्थानिक संघाच्या. या वेळेला दादाच्या बॅट मधून पहिला बॉल समोर जात असताना हा खणखणीत षटकार. दोन चेंडू 2 विकेट आणि तिसरा चेंडू मात्र 6 धावा षटकार आलाय. 58 धावा स्कोरबोर्ड वरती. समीकरण मात्र मॅचचं पूर्णपणे बदललेलं दिसतंय. 36 धावांची अजूनही गरज आहे. म्हणजे जसं आपण पाहायला गेलं तर जवळपास हातामध्ये 15 चेंडू आहेत आणि 15 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोकायचे आहेत. असंच मात्र हे समीकरण आम्हाला सांगावं असं वाटतंय. या वेळेला ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेरचा चेंडू होता. पंचांकडून मात्र आपले दोन्ही हात खोलले गेलेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्वैर चेंडूची घोषणा केली जाते. अवांतर धावांमध्ये वाढ होते. अतिरिक्त धावांची भर पडते ती स्कोर कार्ड वरती. प्रथमेचा पुढील चेंडू पुन्हा एकदा दादासाठी. आणखीन एक फुलटॉस बॉल. तो सुद्धा मात्र सीमारेषेच्या बाहेर चाललाय. 2 चेंडू बॅक टू बॅक 2 षटकार. मध्ये एक व्हाईट बॉल आलाय. चार चेंडूंमध्ये 13 धावा. 2 विकेट तर पटकावलेत परंतु त्या विकेट नंतर मात्र दादाची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. बॅक टू बॅक 2 षटकारांसोबत संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 65 धावांवरती. 65. थोडीशी चर्चा, थोडासा विचार विनिमय, थोडीशी सल्ला मशवऱ्याची त्याची गरज पडते आहे. प्रथमेशला कानमंत्र दिलाय. बघूया आता मात्र या कानमंत्राचा कितपत फायदा होतोय. दरम्यान दादा सुद्धा पुरेपूर ताकदीनिशी आणि आपल्या विश्वासासोबत आत्मविश्वासासोबत फलंदाजी करताना. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल येतोय प्रथमेशच्या गोलंदाजीतून. लेंथ मध्ये मात्र थोडासा बदल या वेळेला झालेला पाहायला मिळतोय. यॉर्कर करण्याचा प्रयत्न. गाईडलाईन पकडून अगदी या वेळेला गोलंदाजी केली आणि निर्धाव चेंडू आलाय. 5 चेंडू पूर्ण झालेत. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या मात्र 65 वरती स्थिरावलेली आहे. अजूनही 29 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. शेवटचा चेंडू ओव्हरचा. या वेळेला मात्र पुन्हा एकदा फटका हवेत आहे. बघूया काय घडतंय या चेंडूवरती. आदित्य दळवी. वा रे वा, काय जबरदस्त कॅच. लाजवाब कॅच या ठिकाणी पाहायला मिळते. काबिले तारीफ झेल इथे. अतिशय महत्वपूर्ण झेल आहे या सामन्यातला. तीन ओव्हरची समाप्ती आणि संघाची धावसंख्या मात्र आता पुन्हा एकदा आपण जर पाहिली तर फक्त 65 धावा आहेत आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. सामन्यामध्ये मात्र कधीही काहीही घडू शकेल. अजूनही सामना संपलेला नाहीये. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र रोहित जातोय.
सामन्याचं समीकरण मात्र सध्याच्या स्थितीला असं आहे की काय घडेल काय बिघडेल कोणालाही सांगता येणार नाही. कोणती भविष्यवाणी या मॅच मध्ये केली जाऊ शकणार नाही. दोलायमान स्थितीमध्ये सामना आहे. दोन्ही बाजूला बरोबरीची संधी देणारा हा सामना आहे. एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. अगदी 440 व्होल्टचा सामना म्हणावा लागेल. आणि गोलंदाजी मार्कवरती मात्र या नवीन ओव्हरसाठी कुशल कोरडे, सन्मान मूर्ती रवींद्र शेठ कोरडे यांचे सुपुत्र बारा चेंडू 29 धावा, 29 धावा 12 चेंडू. विक्रम कांबळे आणि त्याच्यासोबत मात्र रोहित. गोलंदाजी मार्कवर कुशल कोरडे. पिन ड्रॉप सायलेन्स साधा मात्र मैदानाच्या आत. प्रेशर बघायला मिळतोय. पहिला चेंडू अतिरिक्त धाव येते. काय घडणार काय बिघडणार प्रत्येकाच्या मनामध्ये मात्र हा प्रश्न उद्भवलाय. विशेषतः काळा चौकीचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्या मात्र अपेक्षा वाढल्या आहेत. परंतु ज्या पद्धतीनं स्टार्ट दिला, ज्या पद्धतीनं सुरुवात केली प्रिवान RR11 दादर संघाने, थोड्या वेळासाठी मात्र हा सामना त्यांच्याही बाजूने उत्तर देताना दिसला. आता मात्र दोलायमान स्थितीमध्ये असलेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. लोअर फुल टॉस शॉर्ट स्क्वेअर लेगकडे जाताना शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर तिकडे येतोय. निखिल दांडकर बॉलला गॅदर करतोय. तोपर्यंत एक धाव विक्रम कांबळेच्या बॅटमधून. प्रेशर पाहायला मिळतंय दोन्ही संघावरती. जितकं प्रेशर अबुदयनगर वरती आहे तितकंच प्रिवान RR दादर वरती सुद्धा. या वेळेला मात्र हवेत फटका पुन्हा एकदा मात्र जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आणि इथे मात्र अबुदयनगरच्या राजाकडे प्रार्थना करत होता काळा चौकीचा समर्थक युवराज चौहान. त्याची मात्र प्रार्थना देवाने ऐकली आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. रोहितची विकेट. मागील चेंडूवरती 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 2 धावा आलेल्या आहेत. सत्तावीस धावांची आवश्यकता. 10 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे, या डावाचे, या सामन्याचे. कधी धावा येत आहेत, कधी विकेट्स येत आहेत. नवीन फलंदाज येतो मैदानावर सुबोध सावंत. या खेळाडूकडे सुद्धा मोठा अनुभव आहे. कुशल कोरडे समोर सुबोध सावंत. नेक्स्ट बॉल. तिसरा चेंडू या षटकातला. पहिला बॉल या वेळेला मात्र सामोरं गेलेत. थोड्या वेळासाठी मात्र बॉल हवेत राहिला. 1 बाउन्स मात्र लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाते. 9 चेंडूत आता मात्र जिंकण्यासाठी 26 धावांची गरज.
आणि या वेळेला विक्रमच्या बॅटमधून हा विक्रमी फटका आहे. आडव्या बॅटने मात्र हा षटकार. पुन्हा एकदा मात्र प्रिवाण RR दादर या संघाच्या बाजूने सामना जाताना दिसतोय. या षटकारानंतर समीकरण सामन्याचं पूर्णपणे बदलतंय. 8 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 20 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. सामन्यामध्ये मात्र वार पलटवार आणि कोण जिंकणार आजचा रविवार. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी बॅट तर कधी बॉल, कधी काळा चौकी तर कधी दादर, कधी कुशल तर कधी विक्रम. पाच चेंडू समाप्त. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार हा सामना. दादर की काळा चौकी. 14 की 33. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातून आणि त्यावर राईट इन आर्क अँड आउट ऑफ द पार्क. चेंडूला पाठवल्या विक्रमने 6 धावांसाठी. आणखीन एक खणखणीत उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार. 80 धावा संघाच्या पूर्ण. 6 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण आता हा सामना जिंकण्यासाठी आवश्यक आहे. प्रिवाण RR दादर या संघाला जिंकण्यासाठी. पहिल्या 4 षटकांचं मात्र विश्लेषण आपण जाणून घेऊया. पहिल्या षटकातून 23, दुसऱ्या षटकातून 29, तिसऱ्या षटकातून 13 आणि चौथ्या षटकातून एकूण 15 अशा एकूण 80 धावा जमवल्यात आतापर्यंत. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये या शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 14 धावा अजूनही बनवायच्या त्या प्रिवाण RR दादर संघाला. काय फाईट दिली आहे. आतापर्यंतच्या दिवसभरातल्या सर्वाधिक धावांचा हा पाठलाग. आणि आज एसी इव्हेंटचे सर्वेसर्वा सचिन चक्रू रावल यांचं सुद्धा मैदानामध्ये शुभागमन होतंय. त्यांचंही आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर अविनाशजी मिडबावकर त्यांचंही विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी. पहिला बॉल या वेळेला मात्र गॅप मध्ये निघतोय मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. 5 चेंडू आणि आता मात्र 10 धावांची आवश्यकता. पाच चेंडू 10 धावा. निम्मे चेंडू आणि दुप्पट धावांची गरज. आणि प्रथमेश मयेकरने जर हा सामना जिंकवून दिला तर महाराजा बॉईज कडून प्रथमेशला 2000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार या ठिकाणी जाहीर केला गेलाय. या 10 धावा जर त्यांनी डिफेंड केल्या तर 2000 रुपये महाराजा बॉईज कडून. दरम्यान इथे मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट जातोय बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव त्या ठिकाणी मात्र घेण्याची संधी मिळते. प्रेक्षकांना विनंती आहे रेलिंग वरचं वजन कमी करा. आपण खूप आतमध्ये रेलिंग्स ढकलताय. सगळ्यांनी जरा रेलिंग्स वरचा हात काढून मागे सरकून उभं राहायचंय. $2000 रुपयांचा पुरस्कार प्रथमेश प्रवीण मयेकर साठी महाराजा बॉयज कडून जर या उर्वरित धावा त्यांनी डिफेंड केल्या. आणि हा बॉल विक्रम कांबळे आणि मनसूर खऱ्या अर्थाने या मॅचचे हिरो ठरलेत. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये.
3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 91 धावा धावफलकावरती. आणि आतापर्यंतचा आज दिवसभरातला हायएस्ट स्कोर चेस होणार की डिफेंड होणार. प्रेक्षकांना जर सामना आवडला असेल तर या दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षकांकडून. तीन चेंडू 3 धावा. प्रथमेश मयेकर विरुद्ध विक्रम कांबळे. आणि या फटक्यासोबत प्रिवान आर दादर संघ या सामन्याचा विजेता. हायएस्ट चेस करणारा संघ इथे मात्र ठरतोय तो प्रिवान RR11 दादर. स्थानिक संघाला मात्र या ठिकाणी पराभव पत्करावा लागतोय. 94 धावांचा पाठलाग 2 चेंडू राखून मात्र पूर्ण केला तर प्रिवान RR दादर या संघाने. मनपूर्वक अभिनंदन. आणि विक्रम कांबळेने वैयक्तिक 41 धावांची नाबाद विजयी खेळी केली आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अभिनंदन प्रिवान RR11 दादर संघ. अँड व्हेरी हार्ड लक व्हेरी बॅड लक अभुदय नगरचा राजा काळा चौकी कॉटन ग्रीन. आणि या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ज्या खेळाडूने वैयक्तिक 41 धावांची खेळी केली, नाबाद खेळी केली आणि विजयी खेळी केली तो विक्रम रचणारा विक्रम कांबळे ठरला या सामन्याचा खऱ्या अर्थाने हिरो, खऱ्या अर्थाने प्लेअर ऑफ द मॅच, सामनावीराचा मानकरी. या विक्रम मनपूर्वक अभिनंदन आहेच. आपल्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. एक विक्रमी खेळी आज तुमच्या माध्यमातून या मैदानावर झाली आहे आणि ती सुद्धा स्थानिक संघासमोर त्यांच्या होम ग्राउंड वरती. त्यामुळे तुमचं विशेष अभिनंदन. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण सामनावीराचा हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय. मंदार गुरव सर यांच्याकडून आकर्षक टी शर्ट, नवनाथजी गाडवे यांच्याकडून आकर्षक अशी कॅप, त्याचबरोबर राजू कदम सरांकडून एक आकर्षक अशी ट्रॉफी आणि बबनजी साळगावकर त्याचबरोबर मारुती आणि गणेशजी वडारी यांच्याकडून एक एनर्जी ड्रिंक आपण विक्रमला देऊन सन्मानित करतोय. आणि पुरंदर बॉईज कडून 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार विक्रमसाठी आलेला आहे. जोरदार टाळ्या. विक्रमची बॅटिंग आवडली असेल तर होऊन जाऊ द्या. काय मॅच रंगली आहे आणि आज दिवसभरातल्या धावसंख्येच्या उच्चांकाचाही पाठलाग प्रिवान RR दादर 11 या संघाने मात्र पूर्ण केलाय. मनपूर्वक अभिनंदन असेल. अभिनंदन विक्रम. आणि 2 मिनिटं तुझी घेणार आहे. विक्रम 2 मिनिटं आपली घेतोय. आज मला वाटतं दुपारचं जेवण झालंय की नाही झालंय अजून? ॲक्च्युली सकाळी आज ड्युटी होती, डे ऑफ असतो ड्युटी होती, कामावरून डायरेक्ट आलो, काय खाल्लेलं पण नाही आज. तरी सुद्धा इतके ताकदवर फटके तुझ्या बॅटमधून आलेत आणि इतक्या बलशाली बलवान संघासमोर, स्थानिक संघासमोर, तर किती आनंद आहे. आणि काय वाटतंय आज या स्टेशन वाईज क्रिकेटच्या संकल्पनेबद्दल? सर्वप्रथम माझा संघ, मी संघाला धन्यवाद करतो की त्यांनी मला त्यांच्या संघामध्ये खेळण्याची संधी दिली. आता सामन्याबद्दल म्हणायचं झालं तर अतिशय चांगला सामना चालू होता. पहिल्या 2 षटक जे आम्ही हाताळले ते अतिशय व्यवस्थित होते, पण नंतर स्थानिक संघ आहे, इथेच खेळणारा, इथेच प्रॅक्टिस करणारा काळा चौकी संघ, अतिशय सुंदर संघ, अतिशय चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे तो. तरीसुद्धा अनिकेतने अतिशय चांगली बॅटिंग केली. माझ्याकडून एक चूक झाली होती की त्याचा झेल सुटला होता आणि त्या झेल सुटल्यानंतर त्याने 5 षटकार मारले होते. ते पण कुठेतरी म्हणत होतं की जर आपण कॅच सोडली त्याच्यामुळे जर रन गेलेत तर ते आपण वसूल करायला हवेत. माझ्या संघाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी त्यांच्या विश्वासावर खरा उतरलो असं मला वाटतंय.
मी नियोजनाबद्दल बोलेन की अतिशय सुंदर नियोजन आहे, अतिशय चांगली संकल्पना, स्टेशन वाईज टुर्नामेंट, विकेटही चांगली आहे, खूप खेळायला मजा आली. आणखीन एक प्रश्न तुला विचारावासा वाटतोय. तू तर बॅटिंग चांगली केलीच आहेस, वैयक्तिक 41 धावा बनवल्यास, परंतु ज्या वेळेला मधल्या कालावधीमध्ये टीमला धावांची गरज होती त्यावेळेला जी मॅच स्टार्ट करून दिली मनसूरने, तर मनसूर बद्दल काय सांगशील? मनसूरची खेळी किती महत्वाची होती या सामन्यामध्ये? बघायला गेलं तर आत्ता आमच्या संघामध्ये दोन एक हुकमी एक्के म्हणायला हरकत नाही आहे, ते म्हणजे मनसूर आणि बच्चा. अतिशय सुंदर फलंदाज आहेत. मला वाटतं जर ते फलंदाज बाद झाले नसते तर त्या दोघांनीच सामना संपवला असता. बरोबर आहे, मॅच खूप लांब होती, मनसूरने मॅच चालू ठेवली, अतिशय सुंदर फलंदाजी केली, त्याच्यामुळेच काय होईना आम्ही जो टार्गेट आहे त्याच्या जवळपास आलो. आणि नंतर दादासाहेब भोसले आहेत, सोबत आहेत, प्रत्येकाचा एका दुसरा षटकार का असेना हा सामना विजय करण्यासाठी तितकाच उपयोगी ठरला आहे आमच्या संघासाठी. थँक्यू. तर तुझं आणि तुझ्या संघाचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा असतील. तर आता या ठिकाणी मात्र पुढील सामना 10 मिनिटांनंतर चालू केला जाणार आहे. तर दोन्ही संघांना मी विनंती, आपण थोडासा ब्रेक घ्या. 10 मिनिटांचा ब्रेक दुपारच्या जेवणासाठी आपण या स्पर्धेदरम्यान घेतोय आणि त्या 10 मिनिटांनंतर मात्र शेवटची मॅच या ड्रॉ मधली आजच्या दिवसातली आपण बघणार आहोत, ती म्हणजे कॉस्टो 11 कुलाबा विरुद्ध आयनॉक्स वॉरियर्स चेंबूर या दोन संघांमध्ये. धन्यवाद.